जयगड खंडाळा सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे या स्पर्धेचा हा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। आता होणारा सामना दोन्ही मातबदार संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जयसाई साफेरी विरुद्ध माहिर स्पोर्ट्स कोतवडे यांच्या दरम्यान। जयसाई चाफेर या संघाने पहिला सामना जिंकला होता, त्याचप्रमाणे माहिर स्पोर्ट्स या संघाने पहिला सामना गमावल्यानंतर थेट जयसाई चाफेर या संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। जयसाई चाफेर या संघाकडून दोन प्राथमिक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, अमोल आणि वैभव। गोलंदाजी मार्कवर अक्षय सामना चालू होण्याची खूण करत आहेत। पहिला चेंडू अक्षय रॅटम ब्राउन गोलंदाजी करण्यासाठी, इथे मात्र चांगला हाताळता गेलेला झेल कव्हरच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता, असफल झालाय। पहिलाच धक्का मोठा बसतोय जयसाई चाफेर या संघाला। आपल्याला पाहायला मिळेल हेमंत मान फ्रॉम नाणीज। स्ट्राइक एंडला आपल्याला खेळताना दिसेल नवीन फलंदाज हेमंत। पहिल्या चेंडूवर मात्र चांगला क्षेत्ररक्षण, दर्जेदार झेल, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र असफल झालाय। कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पकडलाय। पंचक्रोशीतील नामवंत अशी ही स्पर्धेचा हा तिसरा दिवस। पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळाले हेमंतच्या रूपामध्ये। मिडऑफच्या दिशेने मिडॉनच्या दिशेने मारलेला चेंडू, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, 4 धावा। अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र चांगला फटका मारला, बैठक शॉट, 1 बाउन्स, 4 धावा। पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू सीमारेषा पार। चांगले फटकेबाजी, 2 सलग चेंडूवर 2 चौकार लगावले ते हेमंत याने। पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न असफल झालाय। निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक अक्षय याच्याकडून। आतापर्यंत 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक गडी बाद 8 अशी धावसंख्या। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण, धावचीत होण्याचा प्रयत्न। इथे मात्र धावचित झाला असता,
एक धाव मात्र मिळाले. एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एका धावेने धावफलक 9 या धावसंख्येवर. एक पंचक्रोशीतील अनुभवी फलंदाज अमोल पवार स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला फलंदाज, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणारा हा फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना चांगले फटकेबाजी पाहायला मिळू शकते. पुढील चेंडूवर अक्षय, इथे मात्र हलक्या हाताने ढकललेला पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून गेलेला चेंडू एक धाव मिळवून जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागते. पहिल्या प्राथमिक षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. 2 चौकारांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल. भोजन व्यवस्था चालू झालेली आहे. सर्व क्रिकेट रसिकांनी, खेळाडूंनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. दुसरं षटक चालू होतं. पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सूरज वागदरे रायटम ओव्हर गोलंदाजी करताना हलक्या हाताने टाकलेला चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. पाहूया कॅच होतो का. कॅच मात्र सुटलाय. मिस फिल्डिंग इथे होताना दिसते. तोपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहे. पुढे चेंडू सूरज याचा चांगली फटकेबाजी, इथे मात्र कनेक्ट झालाय. मिड ऑफ द बॅट. 6 धावा. याच्यावर प्रहार केला जातोय अमोल याच्याकडून. जीवदान मिळाल्यानंतर तडाखेबाज फटका लगावताना स्लोअर वनच्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला होता. इथे मात्र खणून काढलेला चेंडू जलद गतीने टाकला होता सूरज. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 धावा झाल्या असत्या, तिथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही बॅटर्सना. एका धावेने धावफलक मात्र इथे बदललं जात आहे. धावा झाल्यात 19. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सूरज याच्याकडून. चौथ्या चेंडूवर पुढे चेंडू सूरज. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. इथे मात्र झेल होईल. धक्का क्रमांक 2 बसतोय. मोठा धक्का जयसाई चाफेर या संघाला हेमंतच्या स्वरूपात.
संकेत मांजरेकर. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरा आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा हा तिसरा दिवस. पंचक्रोशीतील एक नावाजलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा. tenniscricket.in या संकेतस्थळावर लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पराग वारेकर गोलंदाजी करण्यासाठी आपल्या मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल एक अनुभवी बॅटर मैदानामध्ये अजून देखील पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या जलद गतीने टाकलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पराग याच्या मार्फत. निर्धाव चेंडू या संघासाठी महत्वाचा गोलंदाजीची भूमिका पार पाडणारे या सामन्यामध्ये पराग वारेकर. इथे मात्र पुन्हा एकदा जलद गतीने थाप पॅडला लागून गेलेला चेंडू एक धाव मिळून जातोय. लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली ही धावसंख्या झाली आहे 20. 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. एक धाव खर्च केले या 2 चेंडूवर. धावफलकार 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जयसाई चाफेर या संघाची. SPL 2024 सीझन 2 आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जयसाई चाफेर विरुद्ध माहिर स्पोर्ट्स कोथवडे यांच्या दरम्यान. गोलंदाजी करताना माहिर स्पोर्ट्स या संघाने तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या आहेत. 2 गडी बाद सुद्धा केले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पराग याच्याकडून. सलग 3 चेंडूवर 1 धाव खर्च केले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी लेफ्ट हँडरच्या विरोधात गोलंदाजी करताना. निर्धाव चेंडूची सांगताना धावफलक 20 या धावसंख्येवर. पुढे चेंडू पराग वारेकर. इथे मात्र जलद गतीने बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धावेने धावफलक 22 या धावसंख्येवर जखडून ठेवण्यात यशस्वी ठरलेत. मोठे फटकेबाजी करताना पराग याने आपल्या षटकातील 4 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू फेस करण्यासाठी तयार बॅटर संकेत मांजरेकर. पुढे चेंडू रॅटम राऊंड गोलंदाजी करेल. ते मात्र पायात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डत नाही तोपर्यंत मात्र 1 धाव निश्चित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नाकारलंय अमोलियाने. 1 धाव एका धावेने धावफलक 23 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी ही स्पर्धा सरकार प्रीमियर लीग ग्रुप सी मधील ह्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत या तिसऱ्या दिवशी. पुढे चेंडू पराग वारेकर. इथे मात्र खराब लेंथ पाहायला मिळाली.
अतिरिक्त धावसंख्येने धावफलकेत बदल होतोय. धावा झाल्यात 24 या षटकात. अजून देखील मोठा फटका आला नाहीये अमोल फलंदाजी मार्कवर. इथे मात्र लोअर फुल टॉसचा फायदा मात्र उठवता नाही आलाय. काऊ कॉर्नर आणि मिडॉनच्या दिशेने गेलेला चेंडू एक धाव मिळवून जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 25. 2 गडी बाद 25 अशी धावसंख्या आतापर्यंत चालू असलेल्या सामन्यामध्ये. सरकार प्रीमियर लीग 2024 सीझन 2 या स्पर्धेचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटल रंगेल निश्चितच. दोन संघांमध्ये जयसाई चाफेर विरुद्ध माहिर स्पोर्ट्स कोतवडे. एक संघ विजयी आहे तर एक संघ पराजित होऊन खेळण्यासाठी तयार झालाय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल माहिर स्पोर्ट्स कोतवडे या संघाकडून. गोलंदाजीची भूमिका पुन्हा एकदा अक्षयच्या खांद्यावर देण्यात येते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षय. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला चांगलं क्षेत्ररक्षण पराग याच्याकडून. तोपर्यंत एक धाव मिळते. अलॉंग द कार्पेट आलेला चेंडू. धावा झाल्यात 26. 26 but 2 लॉस. षटक क्रमांक 14 हाताळताना अक्षय दिसतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवर. एक महत्वपूर्ण षटक दोन्ही संघांसाठी. आता मात्र बॅटल रंगेल. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळू शकतात. फटकेबाजी होण्याची शक्यता पुढील चेंडूवर पाहायला मिळेल संकेत याच्याकडून. इथे मात्र उंच लगावलेला चेंडू. फटका फसलाय. नो मॅन्स लँडच्या इथे जाणारा चेंडू 2 धावा मिळून जातोय. तिसरी धाव घेण्यासाठी तयार होतोय. मात्र इथे 2 धावांवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. 2 धाव्याने धावफलक पुढे ढकललं जात आहे 28 या धावसंख्येवर. आता मात्र लेफ्ट हँडेड फलंदाजीसाठी वाऱ्याची साथ मिळू शकते. त्यानुसार कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल संकेत याला. पुढील चेंडू अक्षय. पुन्हा एकदा रायटम राऊंड गोलंदाजी करेल संकेत यासाठी. तेज तर्रार गोलंदाजी करतोय अक्षय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र गोलंदाजी भारी पडते संकेत याच्यासाठी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल माहिर स्पोर्ट्स या संघाकडून सर्व गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा अक्षय. जलद गतीने टाकलेला चेंडू. इथे मात्र पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते आणि अतिरिक्त धावेत बदल होतोय. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर. 2 धावेने धावफलक 30 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जलद गतीने टाकलेला चेंडू. इथे मात्र 2 धावा मिळून जातोय. पुढे चेंडू टाकण्यासाठी राठमोवर गोलंदाजी करेल अमोल याला. अमोल याला आता त्याची बॅट बोलावी लागणार आहे, बोलवावी लागणार आहे. त्यानुसार खेळ खेळावा लागेल आपल्या संघासाठी. मोठे फटके मारण्याची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अमोल याच्या बॅटमधून निश्चित स्वरूपात हाच माइंडसेट आता असेल अमोल याचा. पुढील चेंडूवर खराब चेंडूवर प्रहार करण्यात यशस्वी ठरतो अमोल. त्याचप्रमाणे पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. आता प्रकारे अलॉंग द कार्पेट मारल्या चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धावा पळून काढण्यात आल्या आहेत. 2 धावेने धावफलक 32 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या. चांगली गोलंदाजी माहिर स्पोर्ट्स कोतवडे या संघाकडून. इथे मात्र सुंदर देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू. 4 धावा मिळून जातोय.
4 धावाने धावफलक 36 या धावसंख्येवर. आता मात्र बॅट बोलायला लागली आहे अमोल याची. पुढे चेंडू अक्षय. आता मात्र प्रहार होतोय का पाहूया अमोलच्या बॅट मधून. इथे मात्र क्रिकेटिंग शॉट. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. सिक्सर. 6 धावा. साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम. पहिला पुकार असेल दोन्ही कर्णधारांना. कॉनबॅक्सच्या येऊन कॉनबॅक्सच्या इथे येऊन कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचंय. आता मात्र कर्णधार स्वतः आशिष धुंदूर. एक अनुभवी गोलंदाज. या पंचक्रोशीतील रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठं नाव आशिष धुंदूर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संकेतच्या विरोधात गोलंदाजी करेल आशिष टू संकेत. इथे मात्र स्लोवर वन पद्धतीचा धावचित होतोय. संकेत माघारी परततोय. अमोल मात्र नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. पुढील चेंडू तोपर्यंत त्याची जागा घेण्यासाठी संकेत याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. सागर 5वं षटक प्रगतीपथावर असेल. आशिष धुंदूर गोलंदाजी मार्कवर. स्वतः कर्णधार. वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल याने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार लगावला होता सरळ बॅटने 6 धावांसाठी. धावा झाल्या 42 आतापर्यंत. 3 गडी बाद 42 अशी धावसंख्या. आशिष धुंदूर पुढील चेंडू घेऊन अमोल यासाठी इथे मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. अपील मात्र इथे फेटाळला जातो. वाईड अपील. अजून देखील 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. व्हेरिएशन पाहायला मिळतंय आशिष धुंदूर याच्या गोलंदाजीमध्ये. ते मात्र आकुटाप्याचा चेंडू. खणखणीत दंडनी षटकार. डीप मिडविकेटच्या डोक्यावर मारलेला षटकार कॉर्नबॉक्स मध्ये विराजमान झालाय. पद्धतीचा आकुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला होता मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषाच्या पार. पुढील चेंडू आशिष धुंदूर. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा. इथे मात्र प्रहार केलाय. खणखणीत दंडनी षटकार. अमोल ऑन फायर. सलग 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या बॅट मधून.
सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेत अमोल्याने. इथे मात्र अकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र कॅच होतो का पाहूया. कॅचेस विन मॅचेस झेल सुटला इथे. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय अमोल्याला. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जात आहे 56 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकामध्ये प्रहार करतोय अमोल. 16 चेंडू 38 धावांवर खेळत असताना अमोल पाहायला मिळेल. आशिष धुंदूर पुन्हा एकदा फ्लॅटेड 1 बॉल 4 धावा. नो चान्स फॉर फिल्डर. पुढे सामन्याचा नाणेफेक होतोय साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नरसिंग होम यांच्या दरम्यान. लगेचच सामना चालू करायचा आहे.
नाणेफेक होतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम. आनंदी नर्सिंग होम यांनी नाणेफेक जिंकलाय. थेट जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. दोन्ही पंच तयार आहेत, दोन्ही संघ तयार आहेत, दोन्ही बॅटर तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सागर. प्राथमिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. शिवराज आणि सूरज. लेफ्ट हँडेड राईट हँडेड असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. माहीर स्पोर्ट्स कोथवड्या संघाकडून खेळताना प्राथमिक दोन फलंदाज सूरज वागदरे आणि शिवराज. प्राथमिक षटक हाताळण्यासाठी तयार होतोय सागर. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. एक मोठं बॅटल पाहायला मिळेल दोन्ही संघाकडून. फुलटॉस चेंडू इथे मात्र प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवर सीमा रेषा पार. 6 धावा. दोन्ही मातबदार संघांमध्ये महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. पहिल्या चेंडूवर मात्र लोअर फुलटॉसचा पुरेपूर फायदा उठवला होता. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गेलेला हा 6 धावा संघाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरतो. पहिल्या चेंडूवर 6 धावांनी. पुढे चेंडू सागर याचा पाहूया. एक नामवंत गोलंदाज रत्नागिरी जिल्हा मोठमोठ्या संघांमधून खेळणारा हा खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा दोन्ही बॅटर उचलत आहेत. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक 8 या धावसंख्येवर. 61 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 30 चेंडू आणि 61 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 8 धावा वसूल केल्या आहेत शिवराज याने माहीर स्पोर्ट्स कोथवडे या संघाकडून खेळताना. प्रत्येक ग्रुपमधून थेट सेमीफायनल साठी एक संघ पुढे जाणार आहे. त्यामुळे रन रेट, मॅच विनिंग रेशो आपल्याला प्रत्येक संघाने लक्ष द्यायचं आहे. पुढे चेंडू सागर याचा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस. इथे मात्र चांगला प्रहार केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून गेलेला चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. 4 धावा. पुढे चेंडू आता मात्र प्रहार होतोय. खणखणीत दणदणीत चौकार. चांगला चेंडू. 13 धावसंख्येवर आतापर्यंत मजल मारलेत माहीर स्पोर्ट्स कोथवडे या संघाने. अजून देखील या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील 2 चेंडू. सव्वीस चेंडू आणि 48 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. समीकरण दोन्ही संघांसाठी 50-50% असणार आहे. पुढील चेंडू सागर याचा. ते मात्र चांगला खणून काढलेला चेंडू चांगल्या प्रकारे अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या पार जाईल. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. SPL 4 धावा.
सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळते। SPL 2024 या स्पर्धेचा तिसरा दिवस तिसरा सामना ते मात्र रिवर्स फटका दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय। सीमा रेषा पार 6 धावा मिळून जातोय हा फटका। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 23। पहिल्या षटकामध्ये घणाघाती प्रहार केलाय दोन्ही बॅटरनी। एका मोठ्या गोलंदाजासमोर माय स्पोर्ट्स कोथवड या संघाकडून प्राथमिक 2 फलंदाज खेळताना दिसत आहेत। पहिल्या षटकामध्ये प्रहार केला जातोय 23 या धावसंख्येवर पोहोचलेला हा संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। वैभव पहिल्या सामन्यातील सामनावीर वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। चांगलं बॅटल दोन संघांमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते। दुपारच्या 17 मध्ये वैभव षटकातील सुरुवात करतोय। लेफ्ट हँडेड फलंदाज इथे मात्र षटकार सीमा रेषावर 6 धावा। शिवराज वारेकर ऑन फायर चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। माइंड स्पोर्ट्स कोथवडे या संघाकडून खेळताना एक लेफ्ट हँडेड फलंदाज लेफ्ट हँडेड गोलंदाजा समोर चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी पुन्हा करताना दिसेल वैभव गोलंदाजी मार्कवर। इथे मात्र पुन्हा एकदा कडून काढलेला चेंडू कॅच होतो का पाहू। कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं। इथे मात्र धक्का क्रमांक पहिला बसतोय। बॅक टू द पॅव्हलियन शिवराज पहिला धक्का बसलाय माहिर स्पोर्ट्स कोथवडे या संघाला। मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय ज्याने गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली होती। तोच अक्षय फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। चांगला बॅटर रंगताना दिसतंय दोन्ही संघांमध्ये। एक षटकार लगावल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर झेलबाद झाला होता। शिवराज बॅक टू द पॅव्हलियन 29 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 29। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी ते मात्र कॅच होते का कॅच झाली असती मात्र राइट हँड साइडला राइट हँडेड
फिल्डरची कॅच होती मात्र इथे कॅच सुटली आहे. काऊ कॉर्नरच्या खेळाडूची ही कॅच होती मात्र मिस कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या मध्ये. पुढे चेंडू वैभव याचा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ते मात्र तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू इथे आपल्याला असेल. फ्री हिटचा फायदा अक्षय कशा प्रकारे उठवतोय इथे पाहायला मिळतोय का पाहू. फ्री हिट असल्यामुळे इथे झेलबाद होऊ शकत नाही. वैभव धावा झाल्यात 32. या षटकातील अजून देखील 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडेड गोलंदाज टू राईट हँडेड बॅटर. इथे मात्र चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका मात्र नो बॅन्स लँड मध्ये तोपर्यंत फील्ड होते. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. एका धावेने धावफलक 33 या धावसंख्येवर. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज. समीकरण आपल्याला पाहायला मिळते या सामन्याचं. 19 चेंडू 28 धावा. 50-50 दोन्ही संघांसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सूरज जलगतीचा वापर केला होता गोलंदाजाने. निर्धाव चेंडू जातोय. ग्रुप सी मधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतात या दिवसभरात. प्रत्येक ग्रुप मधून आपल्याला पाहायला मिळतील एक संघ पुढे जाणार आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. ह्या सर्व संघांच्या कर्णधारांनी संघ मालकांनी याची नोंद घ्यायची. या सामन्यानंतर प्रत्येक संघाने आपापला रन रेट पाहू शकता. त्याप्रमाणे पुढील रणनीती आपल्या संघासाठी तुम्ही प्रत्येक जण आखू शकता. सागर पहिल्या षटकामध्ये घणाघाती प्रहार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक चांगला अनुभवी गोलंदाज या रत्नागिरी जिल्ह्यामधील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. SPL 2024 सीझन 2 या हंगामातील हा तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या अशा प्रकारे चांगला गोलंदाजी करतोय इथे मात्र डेलिब्रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सागर याच्याकडून. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर कमबॅक केलंय सागर याने. पुन्हा एकदाच मुत्तुंग मारण्याचा प्रयत्न. ते मात्र खराब क्षेत्ररक्षण
बॅकअप चांगला नसल्यामुळे 2 धावा मिळाल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या आहेत. या 2 धावेने धावफलक बदलला जात आहे. धावा झाल्या आहेत 35. 16 चेंडू 26 धावांची इथे मात्र गरज असेल. अक्षय टू सागर, गोलंदाजी मार्कवर सागर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज राटमोवर गोलंदाजी करताना इथे मात्र जलद गतीने टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावफलक मात्र स्थिर आहे 35 या धावसंख्येवर. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कुटुंबाचा चेंडू मिस टाइम झालाय. फटका फसलाय. झेलचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत चांगला बॅकअप म्हणावा लागेल. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धावेने धावफलक बदललं जात आहे. धावा झाल्या आहेत 37. 37 धावसंख्येवर 1 गडी 5 सदस्य अशी धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते माही स्पोर्ट्स कोथवडे या संघाची. जयसाई साफेरी करून पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज सागर. अक्षय साठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ते मात्र आकुटप्प्याचा चेंडू वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललं जात आहे 38 या धावसंख्येवर. 23 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू 23 धावांची गरज. हे 2 चेंडू महत्वपूर्ण ठरणार आहेत. या 2 चेंडूवर चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. त्याप्रमाणे अक्षयकडून मोठे फटके आपल्या संघासाठी गरजेचे आहेत. इथे मात्र चांगला कॅच फॉलो थ्रो मध्ये. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा या SPL 2024 पर्व दुसऱ्या सीझन मधील एक उत्कृष्ट दर्जाची या सीझन मधील कॅच फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळाली सागर कांबळे याच्याकडून. पहिल्या दिवशी आपल्याला एक बाउंड्री रोप वर कॅच पाहायला मिळाली होती अक्षय माडिक या खेळाडूकडून. या 2 कॅचेस या स्पर्धेच्या महत्वपूर्ण कॅचेस ठरल्या आहेत. उच्च दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये सगळ्या खेळाडूंकडून. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल अरफान. चांगला बॅटर आहे. या पंचक्रोशीतील रत्नागिरी तालुक्यातील महत्वपूर्ण बॅटर मधील एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला अरफान. पावस गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू SPL स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज होतोय सागरच्या विरोधात. इथे मात्र हलक्या हाताने ढकललेला शॉट फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू. तोपर्यंत 1 धाव निश्चित मिळते. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 39. 2 गडी बाद 39 अशी धावसंख्या. आपण सागरने पकडलेल्या कॅचचा रिप्लाय पाहू शकतो YouTube वर. एक उत्कृष्ट दर्जाचा कॅच फॉलो थ्रू मध्ये पकडण्यात यशस्वी झाला होता. या स्पर्धेतील उच्च दर्जाचा हा कॅच आपल्याला पाहायला मिळाला सागर कांबळी याच्याकडून. बघण्यासारखा हा झेल या खेळाडूकडून पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे पहिल्या दिवसातील देखील कॅच आपण पाहू शकतो YouTube वर. अक्षय माडिक याच्या मार्फत पकडलेला हा बाउंड्री रोप वरचा कॅच.
महत्वाच्या क्षणी चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सागर कांबळे एक अनुभवी गोलंदाजाकडून षटक क्रमांक 4 महत्वपूर्ण षटक ठरेल 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज रमेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय रमेश पवार महत्वपूर्ण षटक दोन्ही संघांसाठी ठरणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय 4थं षटक निर्णायक षटक मानलं जातं ते षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज रमेश पवार पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड गोलंदाजी करताना अरफान साठी इथे मात्र चांगली गोलंदाजी ते स्क्वेअर मारा होतोय पंच दोन्ही हात फैलावताना समांतर 2 हात वाईडचा सिग्नल अतिरिक्त धावा धाव फलकात बदल होतोय धावा झाल्यात 40 पुढे चेंडू इथे मात्र चांगला खणून काढलाय कव्हरच्या दिशेने तोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र एक धाव निश्चित मिळते एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते समीकरण 50-50% आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडून बाउंड्री पंचांनी आपापल्या जागा ताब्यात घ्यायच्या आहेत जेणेकरून निर्णय देताना सोपं जाईल सर्व बाउंड्री पंचांना विनंती करतो 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आतापर्यंत एक चेंडू फेकून झालाय सूरज वागदारे ऑन स्ट्राइक जलद गतीचा चेंडू टाकायचा होता मात्र इथे स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला दहा चेंडू आणि 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते पुढे चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नऊ चेंडू आणि 20 धावांची सगळ्या बाउंड्री पंचांना मी विनंती करतो की आपापली जागा घ्यायची एक चांगला रंगणारा सामना बॅटल रंगताना दिसतंय मैदानामध्ये आकोटापाचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने टोलावून काढलाय चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत आहे एका धावेवर समाधान मानावं लागतंय हलक्या हाताने ढकललेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला होता जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते 8 चेंडू आणि 19 धावांची गरज हे 2 चेंडू महत्वपूर्ण ठरतील आपल्या संघासाठी अरफानच्या बॅट मधून मोठे फटके येण्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत अरफान याचा बॅट स्विंग जर आपण लक्षात घेतला तर मोठे फटकेबाजीसाठी तयार असलेला हा खेळाडू इथे मात्र फटका फसलाय मिड ऑफच्या दिशेने गेले चेंडू सेफ हँड मध्ये विराजमान झालाय धक्का क्रमांक महत्वाच्या क्षणी पडलाय धक्का क्रमांक 4 धक्का क्रमांक 3 बसतोय संघासाठी 7 चेंडू आणि 19 धावांची गरज तो बॅटर मैदानाच्या दिशेने एक तडाखेबाज डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मानला जातो पराग वारेकर मैदानाच्या दिशेने माईल स्पोर्ट्स कोतवडे या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल एक महत्वाचा चेंडू 7 चेंडू 19 धावांची गरज
दुपारच्या सत्रातील क्रीडा रसिकांना हा मिळालेला आस्वाद चांगला बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये 7 चेंडू 19 धावा रमेश बॉलिंग मार्कवर तयार परागसाठी 7 चेंडू 19 धावा अकोटप्पाचा चेंडू अलॉंग द कार्पेट मारलेला पाहूया किती धावा मिळत आहेत मेडांच्या दिशेने गेले चेंडू 1 धावेवर समाधान मानावं लागतंय एका धावेवर समाधान मानतात दोन्ही बॅटर 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय 6 चेंडू 18 धावा कालच्या संध्याकाळच्या सत्रातील मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 18 धावा असताना गौरव नागवेकर याने सलग 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते शेवटच्या सामन्यामध्ये आणि एक हाती सामना जिंकून दिला होता आणि थेट तो संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये गोलंदाज किरण बैकर लोकल बॉय एक प्रचंड अनुभव असलेला गोलंदाज 6 चेंडू 18 धावा सर्व बाउंड्री पंचांना विनंती करतो की बाउंड्रीवर ताबा घ्यायचा जेणेकरून निर्णय सोपा जाईल किरण बैकर याचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धावा मिळून जातोय एका धाव्यावर समाधान मानलं जातंय 5 चेंडू 17 धावांची गरज इथे मात्र असेल किरण बैकर याच्यावर जबाबदारी दिलेली आहे चांगली गोलंदाजी किरण बैकर याच्याकडून पहिल्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता मात्र 1 धाव मिळून जातोय 5 चेंडू 17 धावा क्रीडा रसिकांना दुपारच्या सत्रात मिळालेला हा क्रिकेटचा आस्वाद एक मोठं बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये किरण बैकर एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज 5 चेंडू आणि 17 धावा इथे मात्र ऑन फायर होण्याची शक्यता आणि इथे फटका लगावला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषावर 6 धावांसाठी इथे मात्र उत्तुंग फटका मारलाय 4 चेंडू 11 धावांची गरज असेल किरण बैकर चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला इथे मात्र 4 धावा खराब क्षेत्ररक्षण वॉच द बॉल म्हणावं लागतं क्रिकेटमध्ये मात्र इथे वॉच केला नाही चेंडूला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 3 चेंडू आणि 7 धावांची गरज इथे मात्र असेल चांगलं बॅटल रंगतंय दोन्ही संघांमध्ये 50-50 सामना आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर होणारा सामना लगेचच चालू होईल साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम यांच्या दरम्यान तीन चेंडू 7 धावांची इथे मात्र गरज असेल मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा SPL 2024 पर्व दुसरे या स्पर्धेतील हा तिसरा दिवस तिसरा सामना रंगतोय जय साई चापेर विरुद्ध माहिर स्पोर्ट्स कोतवडे सामना पोहोचलाय 3 चेंडू आणि 7 धावांवर एक चांगला बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा 3 चेंडू 7 धावा किरण बैकर इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात पहिला धाव पूर्ण केले दुसरी धाव घेण्यासाठी तयार होत आहेत इथे मात्र खराब थ्रो सागर याच्याकडून मात्र
चार 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 धावा मिळत आहेत बाईच्या स्वरूपात. टोटल 5 धावा मिळतील. दुसरा पूर्ण नाही झाला ना. पुढे चेंडू इथे मात्र ढकलून काढण्याचा प्रयत्न. धावचीत झालाय. खराब खराब रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. एक चेंडू 2 धावांची गरज इथे असेल. कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, याची दक्षता घ्यायची. एक चेंडू 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत मिस्त्री मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठं बॅटल रंगताना दिसतंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं. एक चेंडू 2 धावांची गरज. आता मात्र फिल्डिंग क्लोज असेल. 1 धाव वाचवायची असेल तर फिल्डिंग आपल्याला जवळ दिसेल. क्षेत्ररक्षण जवळ दिसेल. इथे मात्र आपण पाहूया क्षेत्ररक्षण सजवताना सागर, अमोल, एक चेंडू 2 धावा. SPL 2024 या हंगामातील तिसऱ्या दिवशी रंगणारा तिसरा सामना घेऊन पोहोचलाय. एक चेंडू 2 धावेवर. स्ट्राईकला असेल प्रशांत मिस्त्री. त्याच्या विरोधात किरण बैकर एक अनुभवी गोलंदाज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओव्हर थ्रोच्या 4 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय किरण बैकर यांनी. एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस. या चेंडूवर 2 धावांची गरज 100% आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू 2 धावा. किरण बैकर तयार आहेत. बॅटर प्रशांत तयार आहेत. मॅच जिंकण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. किरण बैकर सज्ज, बॅटर प्रशांत सज्ज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किरण बैकर. एक चेंडू 2 धावा. इथे असताना खराब फटका मारला होता, मात्र इथे धावचित होतं का पाहूया. इथे मात्र धावचित झाला. सामना 1 हाती जिंकलाय. हाय व्होल्टेज सामन्यामध्ये विजयी ठरलाय जय साई चाफेरी हा संघ. किरण बैकर चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगलं बॅटल पाहायला मिळालं दोन्ही संघांमध्ये. एक चेंडू 2 धावा असताना एकच धाव मिळवण्यात यशस्वी झाले.